नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. राज्यातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत. या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचं काय म्हणणं आहे, याबाबत या बैठकीत खलबतं सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रातील कोणता नेता घड्याळ बांधणार? उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवरती नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे समर्थक माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण मुद्द्याचा वापर करून राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करतायत. धनगर आरक्षण ही या दोघांची वैयक्तिक लाभाची योजना असल्याचं समाजाने या बंडलबाज नेत्यांपासून सावध राहावं, असं आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केलं आहे. गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अध्यादेश काढण्याचा पर्याय पुढे केला आहे. त्यावरती चर्चा सुरू झाल्यानंतर सध्या शिवसेनेशी संलग्न असलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणाबरोबरच धनगर ST आरक्षणाचा अध्यादेश जारी करावा अशी मागणी केली आहे. धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर धनगर समाज सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसंच राज्यभरात धनगरांचं एल्गार आंदोलनही घोषित केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या, पण भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहोचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे हे आमचे जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे पक्षाला नुकसान पोहोचेल. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खलबतं देखील सुरू झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेले भाजपचे मोठे नेते हे एकनाथ खडसे आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र नागरी सुविधा देण्यास शिवसेना पूर्णपणे कमी पडली आहे. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबतं, मात्र यावर कधीही शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेनं लॉंग टर्म विकास कधीच केला नाही. दरवर्षी तेच ते ठेकेदार नेमायचे, त्यांच्याकडून केवळ दिवस ढकलण्याचं काम शिवसेना करते. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून काम करावं, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आमदार पाटील म्हणाले की मुंबईत पाणी तुंबतं यावरती शिवसेनेनं विचार केला पाहिजे. आम्ही सत्तेत असताना पनवेल सायन मार्गावरती खड्डे का पडतात याचा बारकाईनं विचार करून त्यावरती कायमचा तोडगा काढला. मात्र शिवसेनेनं असा विचार करत मुंबईतील साचणाऱ्या पाण्यावरती उपाययोजना करावी. राज्यात पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शक्य नसेल तर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ घरात बसून चालणार नाही, मातोश्रीच्या बाहेर यावं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ 7 तास काम करून चालत नाही, 18 तास करावं लागतं. महापौर निवासस्थानी बैठक घेऊन चालत नाही, त्यासाठी मंत्रालयात वर्षा बंगला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. तेव्हा जगातली सगळ्यात मोठी महापालिका आहे, अक्षरशः मुंबईत तुंबलेली आहे. कर्मचाऱ्यांना जाता येत नाही. पूर्णपणे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? महापालिका पण शिवसेनेकडे आहे, सरकारमध्ये पण शिवसेना आहे. नाही ना, हा वर्षानुवर्षाचा विषय आहे. महानगरपालिका जवळजवळ 20 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की 60,000 कोटीच्या ठेवी ज्यांच्याकडे आहेत, ॲन्युअल बजेट ज्यांचं एखाद्या भारतातल्या छोट्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त आहे, गोव्यापेक्षा जास्त आहे, उत्तराखंडपेक्षा जास्त आहे, झारखंडपेक्षा जास्त आहे. असं ज्या मुंबईचं बजेट वार्षिक हे देशातल्या छोट्या राज्यांपेक्षा आणि जगातल्या छोट्या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे. जगातल्या अनेक देश आहेत की ज्यांचं बजेट मुंबईत नाही आहे. तरीसुद्धा ज्याला आपण नागरी सुविधा म्हणतो किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, मूलभूत पायाभूत सुविधा म्हणतो, त्या देण्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका कमी पडते आहे. आणि आता तर मुंबई महानगरपालिकेची शिवसेना आहे आणि राज्यात सुद्धा शिवसेना आहे. अडचण काय मला कळत नाही. जगामध्ये इतक्या प्रकारची तंत्रज्ञानं उपलब्ध झालेली आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही आहे.
तो किती पडावा, पण तो पडल्यानंतर पाण्याचा निचरा झाला पाहिजे. समुद्र मुंबईला लागून आहे, त्यामुळे समुद्रातलं पाणी भरतीच्या वेळेला उलटं येतं. त्या उलटं येणाऱ्या पाण्यामुळे वरून पडणारा पाऊस, समुद्रातून येणारं उलटं पाणी, याच्यातून लेवल वाढते. त्याला नीट पंपिंगची व्यवस्था पाहिजे, पाणी काढण्याची व्यवस्था पाहिजे. असं कुठल्याही विषयाने वर्षानुवर्ष, मी मुंबईकर आहे, हिंद माताजवळ पाणी साचणारच. अरे म्हणजे हिंद माताजवळ पाणी का साचतं हे तुम्हाला कधी कळलंच नाही का? म्हणजे सायन पनवेल हायवेला ज्यावेळेला खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल होतात, त्यावेळेला आम्ही शेवटी अभ्यास केला आणि लक्षात असं आलं की सायन पनवेलचा रस्ता बऱ्याच ठिकाणी खाडीच्या बरोबर जो आहे, तो खाडीचं पाणी ज्यावेळेला भरतीच्या वेळेला येतं त्यावेळेला तो रोड आम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं त्यावेळेला खालीवर होतो, आणि त्या खालीवर होण्यातून त्यातलं जे मिक्सिंग आहे ते डिस्टर्ब होतं आणि खड्डे पडतात. आम्ही इमिजिएट सायन पनवेल रोडला खाली सिमेंट कॉन्क्रीटचा एका अर्थाने रस्ता तयार केला आणि त्याच्यावर वरती मग डांबरी रस्ता तयार केला की जेणेकरून हा जो भरतीचं पाणी आल्यानंतर रस्ता खालीवर जो होतो तो थांबेल. मला असं वाटतं की अशा बेसिक विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवसेनेचा प्रयत्न नेहमी काय असतो की तो दिवस जो आहे तो एकदा दाखवायचा. लॉंग टर्म बेसिक सोल्युशन्स काढण्याच्या दृष्टीने कधी विचारच केला जात नाही. तेच मुंबई महानगरपालिकेतले कॉन्ट्रॅक्टर, त्यांनाच कामं, त्यांची निकृष्ट कामं, त्याची चौकशी नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करणं नाही. आणि त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय आहे की पाऊस पडल्यानंतर मुंबई पॅरालाइज होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागं घ्या, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले. राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावांवरती चर्चा केली जाते. तसंच सरकारनं योग्य पावलं उचलली नाहीत तर याच परिषदेत 48 खासदार आणि 181 आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मराठा समाजासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असंही त्यांनी नमूद केलं आहे. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नी प्रयत्न करत असून लवकरच पंतप्रधान त्यांना भेट देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पण हा मुद्दा केंद्र सरकारचा नसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पावसानं मुंबई पुन्हा तुंबल्यानं त्यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवरती टीका केली आहे. जगात विविध तंत्रज्ञान उपलब्ध असताना त्याचा का वापर केला जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना काम दिल्यानं मुंबईची अशी अवस्था होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबई पालिका कायम शिवसेनेकडे आहे. नागरी सुविधा देण्यात मुंबई पालिका कमी पडली आहे. सरकारमध्ये आणि पालिकेतही शिवसेना आहे. मग काय अडचण आहे हे कळत नाही. दरवर्षी मुंबईत पाणी साचतं, त्यावर नियोजन नको का करायला? शिवसेनेचं नेहमीच आलेला दिवस ढकलण्याचं काम चाललंय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभवाचं खापर स्पिनर गोलंदाजांवर फोडलंय. तसंच धोनीचं म्हणणं आहे की क्वारंटीन काळात 14 दिवस त्यांना सराव करायला मिळाला नाही, त्यामुळे संघाला नुकसान झालं असल्याचं धोनीनं म्हटलंय. काल बुधवारी राजस्थाननं चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थाननं चेन्नईसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं, मात्र चेन्नईला केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून फाफ डुप्लेसीनं 72 धावांची खेळी केली. शेन वॉटसननं 33 आणि मुरली विजयनं 21, धोनीने आणि केदारनी 22 तर सॅम करनने 17 धावा केल्या. त्याआधी नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आवश्यकता असताना धोनी 7व्या नंबरवर फलंदाजीला आला होता. त्यावरून त्याच्यावरती सवाल केले जात होते. यावर धोनी म्हणाला की मी खूप काळापासून फलंदाजी केलेली नाही. सोबतच 14 दिवस क्वारंटीन असल्यानं सराव देखील व्यवस्थित होऊ शकला नाही. सॅम करनला संधी देत काही नवा विकल्प शोधता येऊ शकतो का? फाफ डुप्लेसीनं खूप चांगली खेळी केली असं म्हणत धोनी म्हणाला की या सामन्यात 3 षटकारांसह त्यानं 29 धावा केल्या. अलीकडच्या काळात माणसाच्या 4 गरजा बनल्यात. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा तर आहेतच, त्याच्या जोडीला इंटरनेटही महत्त्वाची गरज बनलाय. याच इंटरनेटकरवी प्रत्येकजण सोशल मीडियावरती कार्यरत असतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या जगण्याचा अविभाज्य घटक बनल्यात. अलीकडे गेल्या काही महिन्यांपासून कलाकार काय करतो, काय स्वीकारतो, त्याचं मत काय, अशा सगळ्या गोष्टी लोकांना कळतात त्या सोशल मीडियाद्वारे. पण मराठीतला अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे मात्र याच सोशल मीडियाला कंटाळला आहे. त्यानं आता ट्विटर अकाउंटला डिलीट करत ट्विटरला कायमचा रामराम ठोकलाय.
मुंबईत रोजच कुठे ना कुठे सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळं पोलीससुद्धा हैराण झालेत. दहिसर पोलिसांनी 12 वर्षांपासून हा गुन्हा करणाऱ्या सोनसाखळी चोरीला अटक केली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख वय वर्ष 37 या आरोपीचं नाव असून त्याला या चोरीमध्ये मदत करणारी त्याची पत्नी मेहुणी आणि मित्रांना सुद्धा अटक करण्यात यश आलंय. त्यांना मकोका कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी आत्तापर्यंत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या ठिकाणी सुद्धा सोनसाखळी चोरीच्या एकूण 108 गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. दहिसरचे पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी या बाबतीतली माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला आहेत, तर आरोपी वांद्र्याच्या रिक्लेमेशनच्या झोपडपट्टीत राहतो. आरोपी साजिद हा बजाज पल्सर 220ने या चोरलेल्या दुचाकीचा वापर चोरीसाठी करत होता. ही दुचाकी त्यानं कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीबी नगर परिसरातून चोरली होती. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानं राज्यात मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं काही निर्णय घेतलेत. त्या निर्णयांचं मी स्वागत करतो अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. तर सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवण्याबाबत विनंती करावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले. रोष निर्माण झाला. मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला की आता पुढे काय. त्यावर फ्रॉम दॅट डे, त्या दिवसापासून मी वारंवार ही मांडणी करत होतो की एका बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जाण्याच्या बरोबरीने सुप्रीम कोर्टाला स्टे उठवा अशी विनंती करण्याच्या बरोबरीने, म्हणजे खंडपीठाकडे पाठवा पण स्टे उठवा ही विनंती करण्याच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना अशा शीर्षकाखाली ज्या ज्या सुविधा दिल्या होत्या त्या इमिजिएट सुरू करा, त्या तुमच्या हातात आहेत अशी मागणी आपण केली होती. दुसरी मागणी आपण अशी केली होती की आता मराठा समाज मागास आहे की नाही हे स्थगित झालं, हँगिंग झालं आणि त्यामुळे आर्थिक मागासांचं 10% 10% आरक्षण जे आहे ते त्यांना लागू होत नव्हतं. कारण आर्थिक मागासांना असणारे 10% आरक्षण हे ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना मिळणार नव्हतं. मग आता निर्णय लागायचा आहे. मधल्यामध्ये एक हँगिंग स्थिती निर्माण झालेली आहे, त्रिशंकू स्थिती निर्माण झाली मराठामध्ये आणि त्यामुळे ते 10% आर्थिक मागासांचं आरक्षण तोपर्यंत मराठा समाजाला सुरू करा अशी दुसरी मागणी, असा दुसरा आग्रह गेल्या आठवड्याभर आम्ही केला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. त्याच्यामध्ये 642 कोटीची निम्मी फी सरकार भरणार हे मान्य झालं. 10 लाखाचं कर्ज घेणाऱ्या मराठा समाजातल्या तरुण तरुणींना त्या 10 लाखाचं व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणारे निर्णय झाला. सारथीला नव्याने 130 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय झाला, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता. आणि आर्थिक मागासांचं जे 10% आरक्षण आहे ते मराठा समाजाला तूर्त लागू करायचा हा निर्णय झाला. ह्या सगळ्या निर्णयांचं मी स्वागत करतो. कारण विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका चांगल्याचं स्वागत करणं हेही आहे, पण बरोबरीने यावर थांबत नाही, यावर भागत नाही. सुप्रीम कोर्टातली लढाई नीट लढून विरोधी पक्ष ह्या सगळ्या लढाईत सत्ताधारी पक्षाबरोबर आहे, सरकारबरोबर आहे, नीट लढून चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना ही विनंती केली पाहिजे की बाकीच्या जशा रिझर्वेशनना तुम्ही खंडपीठाकडे पाठवताना स्थगिती दिली नाही तसं हे रिझर्वेशन खंडपीठाकडे पाठवा, त्याचा खल नीट होऊ द्या, पण ह्याला स्टे देऊ नका अशी विनंती ही सुप्रीम कोर्टामध्ये नीट केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे काल मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाचं स्वागत करताना अंमलबजावणी लेवलला ब्युरोक्रॉसी, नोकरदारी खूप नटोरियसपणा करते. यावर कोणीतरी नीट लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ऑर्डिनन्समधल्या आदेशामधल्या एखाद्या छोट्याशा वाक्यामध्येच गडबड करून टाकतात. फुलस्टॉप, कॉमा हे सगळे बारीक बारीक गोष्टी तपासून घ्यायला लागतात की ज्यामुळे याची अंमलबजावणी नीट होईल. मराठा समाजातल्या एका अर्थाने अशा प्रकारच्या सुविधांचा फायदा ज्याला मिळाला पाहिजे त्यांना ते नीट मिळेल. कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील बंगल्यासमोर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घराच्या पायरीवरती कांदा निर्यात बंदी हटवा अशी ओळ कांद्यानं लिहिली. त्यानंतर कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर बंगल्यावर दाखल झालेल्या दानवे यांच्या स्वीय सहाय्यकाला आंदोलक कार्यकर्त्यांनी मागण्यांचं निवेदन दिलं.
बोला. तर मला सांगा तुमचं आज आंदोलन नेमकं कशामुळे होतं आणि काय स्वरूप होतं आंदोलनाचं? स्वरूप असं होतं, आज महाराष्ट्रभर 23 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र अध्यक्षांना डिक्लेअर केलेलं आहे. त्या आंदोलनाचं एक हे म्हणून जालना जिल्ह्याच्या वतीनं आज खासदाराच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन राष्ट्रव्यापी आंदोलन आहे. मुंबईमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यानं मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी उपाययोजना करून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. मात्र आता पाऊस पडणं बंद झाल्यामुळं हे पाणी ओसरू लागलंय, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. चर्चा झाली. आता त्याची पुढची बैठक माझ्या कार्यालयात आत्ता 2:30 वाजता आहे. सर, अशी चर्चा होती की उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या मार्गावर आहे. ह्याबाबत आज चर्चा झाली आहे, पण स्थानिक नेते आले. तशी काही चर्चा झाली नाही. तर मुंबईमध्ये मुंबईचं परत एकदा पाणी साचण्याचा प्रकार राज्य शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठापुढं शासनाच्या वतीनं विनंती अर्ज दाखल करण्यात आलाय. या कामी दिलेली स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील SEBC विद्यार्थी तसंच युवकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ SEBC वर्गातील उमेदवारांना देण्यात येणार आहे. तसंच मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागं घेण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त 26 प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यावरही 1 महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. सरकारने अनेक नोकरभरती या ठिकाणी जाहीर केल्या आहेत. त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार. आता असं आहे की आता जोपर्यंत इंटरिम आदेश आहेत, आता सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार करून ज्या गोष्टी शक्य आहेत ते जवळपास 9 मुद्द्यांवर निर्णय आज झालेले आहेत. आणि जसे जसे इतरही विषय आमच्या समोर येतील ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या कक्षेमध्ये येणारे जेवढे विषय आहेत जसं जसं येतील त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी सरकार निर्णय घेईल. सर, EWS प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं यासाठी काही सूचना दिल्या जातील का? कारण आता बरेच शैक्षणिक प्रवेश सुरू झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी मराठ्याचं म्हणजे SEBCचं प्रमाणपत्र काढलेलं आहे. ते सुद्धा ताबडतोब देण्याची आम्ही प्रक्रिया केलेली आहे. आणि SEBC सर्टिफिकेट असेल की EWS संदर्भात त्याची कारवाई असेल त्याला सुद्धा विनाविलंब तातडीने करावे. लोकांनी पेपर सबमिट करावे, तातडीने ते सुद्धा मार्गी लावणे. जवळजवळ ज्या ऍडमिशन प्रक्रिया थांबल्या आहेत त्या पुढे कशा सुरू करणार? कारण 11वीच्या किंवा ज्या इतर प्रक्रियांना स्टे होता थांबण्यात आलं होतं. त्यामध्ये असं की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये बरेचसं प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये काही ठिकाणी समोर आलेले आहेत. तपासण्याचं काम सध्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांच्याशी त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल हा आमचा प्रयत्न आहे. रेमडीज इंजेक्शन निर्मात्या कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळं केंद्र सरकारनं निर्मिती बंद केली होती. मी सुद्धा या निर्मात्या कंपनीच्या मॅनेजरसोबत बोललो असून निर्मितीमध्ये झालेला प्रॉब्लेम आता दूर झाला आहे. मात्र आता सर्व प्रॉब्लेम दूर झाले असून लवकरच या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार असून 1 ते 2 दिवसांमध्ये कोरोनावरती उपचार सुरू असलेल्या रुग्णांकरिता इंजेक्शन बाजारामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मात्र याचा फायदा कोणी घेत असेल आणि याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. कलेक्टरनी सुद्धा आपापल्या स्तरावर ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाकी कुठलीच अडचण नाही. फक्त निर्मात्या कंपन्यांमध्ये तुटवडा म्हणजे बॅचेस रिजेक्ट केल्यामुळे या तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा आहे. 2 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील हे मला 100% खात्रीनं सांगायचं आहे. कारण त्या कंपन्यांच्या MDंशी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि FDAचे मंत्री डॉक्टर शिंदे यांनी सुद्धा त्याच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे. आणि म्हणून एकच आहे की तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटिंग करावं. मुंबई महापालिकेनं अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयाचं पाडकाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामनामध्ये उखाड दिया अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली. त्याच बातमीवरती बोट ठेवत कंगना राणावतनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे.
मात्र खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच जे महाराष्ट्र आणि मुंबई विरोधात बोलतात त्यांचं पुढचं पाऊल राजकारण असतं असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीबाबत केलं. राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेले बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे कंगना राणावत प्रकरण, ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली दीपिका पादुकोणसह अनेक विषयांवरती त्यांच्या स्टाईलमध्ये भाष्य केलं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांना मुंबई सत्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी वाढवून दिली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. तेव्हा रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर जैद विलात्रा आणि बासित परिहार यांना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान मंगळवारी रिया आणि शौविक चक्रवर्ती यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच यावरती सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडाच्या याचिकेवरती 29 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. NDPC कलमाखाली सर्वांवरती विविध आरोप लावण्यात आले. रिया चक्रवर्तीची रिमांड जरी NCBने मागितली नसली तरी आमचा तपास अजून संपलेला नाही असं NCBच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे. तसंच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावरती ड्रग्जचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसंच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टानं आता जामीन देऊ नये असा दावा NCBच्या वतीनं विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी केला आहे. जिल्हा पोलीस दलाचे मुख्य कार्यालय असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातच पोलिसांकडून लाच घेताना कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याकडून ट्रेझरीमधून बिल मंजूर करून देण्यासाठी चंद्रकांत तुकाराम महाले या लिपिकानं 5,000ची मागणी केली होती. सदर कर्मचाऱ्यानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तक्रारीची खातरजमा करून आज दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून चंद्रकांत महाले या लिपिकाला 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यांना एका कर्मचाऱ्याचं ट्रेझरीमधून बिल मंजूर करून देण्याच्या मध्यस्थीसाठी 5,000चं डिमांड केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ते 5,000 रुपये स्वीकारताना आमच्या टीमनं SP ऑफिसच्या गेटवर त्याला ताब्यात घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात विनंती अर्ज दाखल केला आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता तो चुकीच्या पद्धतीनं पास करण्यात आला होता. त्यानंतर मराठा तत्कालीन फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं. राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षण विधेयक पारित करून घेतलं. त्याचाच फटका आता मराठा आरक्षणाला बसतोय. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळं मराठा आरक्षण लटकलं असल्याचा आरोप भटक्या विमुक्तांचे OBC समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. राठोड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 11 ऑक्टोबर 2018 रोजी संविधान संशोधन कायदा 102 हा केंद्र सरकारनं अंमलात आणला होता. त्यावेळेस राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर 3 महिन्यांनी आपल्या राज्य सरकारने याच्यामध्ये कायदा पास केला. तो होता 30 नोव्हेंबर 2018. याचा सरळ अर्थ आहे, कोणाला विचारायची गरज नाही की त्यांना अधिकार नसताना यांनी कायदा पास केला म्हणून तो कायदा वैध होणार नाही. आणि योगायोगाने काल आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात आपली केस होती परवा, म्हणजे याच्या पूर्वी जो निर्णय आला आहे की लार्जर बेंचला आपण क्लॅरिफिकेशनसाठी सुप्रीम कोर्ट जाणार आहे. लार्जर बेंच म्हणजे घटनापीठाकडे की याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी. माझं म्हणणं आहे की याचं इंटरप्रिटेशन होणार नाही. मी आताच सांगून ठेवतो, याचा काय उत्तर येईल की सुप्रीम कोर्टाकडनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला विचारलं जाईल की याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन मागितलं जाईल की हा अधिकार कोणाला आहे. आणि ही गोष्ट मी परवा 19 तारखेला माननीय पंतप्रधानांना लिहिलं आहे की याच्यामध्ये स्पष्ट होत नाही की तुम्ही राज्य सरकारनं अधिकार दिले आहे की काढून घेतलं आहे. त्याचं स्पष्टीकरण मी माननीय पंतप्रधानांना विचारलेलं आहे ऑलरेडी. आणि तसाच
तशीच विचारणा सुप्रीम कोर्टाने होईल हे मी आत्ताच सांगून ठेवतो. टाइम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लिस्ट घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुरानासह 5 भारतीयांनी यात स्थान मिळवलं आहे. सोबतच गुगलचे CEO सुंदर पिचाई, लंडनमधील HIV संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता आणि शाहीनबाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या बिल्किस दादीचं नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. हे सर्व लोक या वर्षभरातील जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेले आहेत. टाइम मॅगझिननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकाच सर्वात आवश्यक नाहीत. यामध्ये केवळ कुणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मतं दिली नाहीत. भारत गेल्या 7 दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे असं म्हणण्यात आलं आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी VRS घेतला आहे. अचानक त्यांनी घेतलेला हा VRS त्यांची राजकारणात एंट्री करण्याचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मागं घेतली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळं ते चांगलेच चर्चेत होते. गुप्तेश्वर पांडे यांनी ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून आज सकाळी 6 वाजता ट्विटरवरून घोषणा करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. IPS अधिकारी गुप्तेश्वर यांच्याविषयी ते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाजातील तरुण रस्त्यावरती उतरलेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आमदार सोशल मीडियावरती ट्रोल होत आहेत. निवडणुकांच्या तोंडावरती राजीनामा देणारे आमदार आहेत कुठे? कुणबी OBC समाजाला न्याय हक्क मिळत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता राज्यातील मराठा आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का, असा प्रश्न मराठा आमदारांना विचारला जातोय. मराठा समाजातील तरुणांची मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर सोशल मीडियावरती अवस्था व्यक्त होतीये. वर्ष 2020-21 होणारी सरकारी नोकर भरती किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही असा अंतरिम निकाल देत न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. अंतिम वर्षासाठी खटला मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं 50% जास्त आरक्षण देता येईल का याचा निकाल आता मोठ्या खंडपीठासमोर लागेल. त्यामुळं मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहेत आणि तो सोशल मीडियावरती व्यक्त होतोय. एका बॉलिवूड अभिनेत्रीनं काल वर्सोवा पोलीस ठाण्यात चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गेले 3 ते 4 दिवस ही अभिनेत्री आणि अनुराग कश्यप यांच्या ट्विटरवरती युद्ध सुरू होतं. मात्र 2015 साली अनुरागनं आपल्यावर त्याच्याच घरी अतिप्रसंग करून डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीनं केला आहे. या अनुषंगानं अभिनेत्रीनं तिच्या वकिलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणं गाठलं. मात्र अनुराग कश्यप हा वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्यानं अखेर हा गुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. काल संध्याकाळी 7:30च्या दरम्यान अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. तब्बल 4 तास तिने तिथे थांबून आपली तक्रार नोंदवली. शनिवारी बॉलिवूड अभिनेत्रीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपनं आपल्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढंच नव्हे तर तिने एका पोस्टमध्ये या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही दाद मागितली होती. अभिनेत्रीनं दावा केलाय की ही घटना 2014-15 मधली आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास जोरदार सुरू आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. क्वांट टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये कार्यरत असलेल्या जया सहाने नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये श्रद्धा कपूरला CBD ऑइल दिल्याचं मान्य केलं आहे. ज्यामुळं आता श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जया सहाचं नाव सर्वात आधी रिया चक्रवर्तीशी झालेल्या चॅटमध्ये समोर आलं होतं. सुशांतच्या चहामध्ये 3 ते 4 थेंब CBD ऑइल टाकून देण्याचा सल्ला जया सहाने रिया चक्रवर्तीला चॅटद्वारे दिला होता. ज्यानंतर पहिल्यांदाच जया सहा नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात घेण्यात आली होती. जया सहाचं चॅट फक्त रिया चक्रवर्ती सोबतच नव्हे तर नम्रता शिरोडकर सोबतही समोर आलाय. नम्रता शिरोडकर ड्रग्सची मागणी जया सहाकडे करत होती. जयानं तुझी इच्छा माझ्याकडे आदेश या स्वरूपात असून उत्तर या चॅटमध्ये दिलाय. ज्यामुळे आता बॉलिवूडमधील अजून मोठी नावं समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून जया सहाला विचारण्यात आलेले प्रश्न यामध्ये जवळपास 6 तास जया सहाची चौकशी झाली. ज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न तिला विचारण्यात आले.
जयाला विचारण्यात आलं की ते ड्रग्ज पेडलर कोण होते ज्यांच्याकडून ती सेलिब्रिटींसाठी ड्रग्ज घेत होती. जयाला तिचे चॅट दाखवून विचारण्यात आलं की एका चॅटमध्ये तिच्या आणि नम्रता शिरोडकरमध्ये ड्रग्ज संदर्भात चॅट होत आहे. NCBनं जयाला विचारलं की तिने किती वेळा नम्रताला ड्रग्ज घेऊन दिलाय. एका चॅटमध्ये श्रद्धा कपूर जयाकडून ड्रग्ज मागत होती. हे चॅटसुद्धा जयाला दाखवण्यात आलं असून श्रद्धानं किती वेळेला CBD ऑइल मागवलं. या व्यतिरिक्त करिश्मा प्रकाश संदर्भात सुद्धा जयाला विचारण्यात आलं. करिश्मा प्रकाश आणि दीपिका पादुकोणमध्ये झालेल्या ड्रग्ज संदर्भात चॅटबद्दल जयाला काय माहिती आहे हा प्रश्न NCBकडून विचारण्यात आला. तर कॉन कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर सुद्धा नार्कोटिक्सला कंट्रोल ब्युरोनं काल चौकशीसाठी बोलावलं होतं. ध्रुव हा कॉन कंपनीचा CEO आहे. त्याचं नाव कुठेही ड्रग्ज प्रकरणात समोर आलेलं नाही. मात्र कॉन कंपनीच्या पॉलिसीबद्दल आणि कोण कर्मचारी काय काम करतात याबद्दल त्याला विचारण्यात येणार आहे. कंगना विरुद्ध BMC हा हायकोर्टातील वादात आता कंगनानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर उखाड दिया या शब्दात संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याची CD कंगनाच्या वतीनं मंगळवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यावरती हायकोर्टानं संजय राऊत यांना उद्या बुधवारी सकाळी 11:30 वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस जारी केली आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबई महापालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती मंगळवारी दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.